हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशीला ब्लॉगमध्ये। आपण आज ना एक रानभाजी बनवणार आहोत। रानभाजीची रेसिपी करणार आहोत। तर मी तुम्हाला ओळख करून देते त्या रानभाजीची। बघा, ही चुचूची भाजी अशा प्रकारे असते बघा, तिचे पानं वगैरे। पावसाळ्यामध्ये येते भाजी। आता ही भाजी मी घेतली अशी, आमच्या मळ्यातलीच भाजी आहे अशी। रानभाज्या खाव्यात, नेहमी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। ही साफ कशी करायची बघा, ही जे आहे ना असे पानं घ्यायचे आणि जो जाड देठ असतो ना हा असा घ्यायचा नाही, असे पानं घ्यायचे, अशी साफ करून घ्यायची भाजी। खूप चविष्ट लागते भाजीचे, आरोग्यदायी फायदे पण आहे, गुण आयुर्वेदिक भाजी आहे। पावसाळ्यामध्ये मिळते, मार्केटमध्ये बाजारामध्ये मिळते। तुम्ही अशी करून खा भाजी माझ्या पद्धतीने, आणि एकदम सोप्या पद्धतीने करायची। जास्त काही तामझाम नाही त्याला काही। हे बघा, असे पानं अशा प्रकारे मी सर्व भाजी साफ करून घेते। साफ झाली बघा भाजी। याच्या नळाखाली 2-3 पाण्याने ती धुवून घेते भाजी बघा अशी। चाळणीत निथळत ठेवते। कोणत्या पण रानभाज्या याला नेहमी धुवूनच घ्यायच्या किंवा उकळत्या पाण्यामध्ये करून। झाली बघा चुचूची भाजी, धुवून झाली, 2-3 पाण्याने स्वच्छ अशी नळाखाली धुतली मी अशी स्वच्छ अशी छान अशी। आता ही भाजी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते दाखवते बघा। एक मोठा कांदा चिरून घेतला उभा, मीठ घेतले पण चवीनुसार, जिरे घेतले 1 चमचा, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात बघा एवढं, 1 गड्डा घेतले सोलून, लसूण याला भरपूर वापरायचा, आणि 9-10 मिरच्या घेतल्यात चिरून अशा बारीक। तुम्ही मिरच्या लाल तिखट टाकलं तरी चालेल। हा लसूण ना ठेसून घ्यायचा आपल्याला छानपैकी। आता गॅसवर कढई ठेवली, आता त्याच्यामध्ये ना 2 चमचे तेल टाकून घेते। आता त्याच्यामध्ये जिरे टाकते 1 चमचा, आणि ठेचलेला लसूण टाकते बरं। लसूण चांगला परतून घ्यायचा, आणि याच्यामध्ये आता उभा चिरलेला कांदा टाकायचा। तुम्ही चौकोनी चिरलेला टाकला तरी चालेल। मिरच्या टाकायच्या, कांदा नरम होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। या भाजीचे, चुचूच्या भाजीचे ना आयुर्वेदिक महत्त्व आहे साऱ्याला। ही भाजी ना पोटदुखीवर, जुलाबावरती पण, डिसेंट्रीवरती पण खूप उपयोगी आहे ही भाजी। आणि ही भाजी पावसाळ्यामध्येच मिळते, आणि ज्यांना वात पित्ताचा त्रास आहे त्याच्यासाठी पण खूप उपयोगी आहे। तर ही आमच्या मळ्यामध्ये आलेली भाजी, तुम्हाला बाजारामध्ये मिळाली नाही भाजी तर नक्की तुम्ही आणून माझ्या पद्धतीने बनवून खा। आयुर्वेदिक भाज्यांचं आपल्या शरीरामध्ये खूप सारे महत्त्व असतात। पूर्वीचे लोक आयुर्वेदिक भाज्या खायचे, त्यामुळे त्यांची तब्येत चांगली सुदृढ आणि खूप वर्ष ते जगायचे पण, कंदमुळे भाज्या खाऊन। छानपैकी कांदा नरम झाला आता याच्यामध्ये भाजी टाकून द्यायची, आणि मीठ शेवटी टाकायचे, कारण का ही भाजी जास्त दिसते ना पण शिजल्यानंतर एकदम थोडी होते ती। असं झाकण वगैरे नाही ठेवायचं, असंच आपल्याला परतून शिजवायची भाजी। भाजी बघा कमी झाली आता याच्यामध्ये आपण मीठ टाकू शकतो। आता मीठ टाकते थोडंसं चवीनुसार। मीठ टाकल्यावर शिजू द्यायची भाजी।
शिजली बघा भाजी छान आहे. सर्व करून दाखवते. रेडी बघा चुचूची भाजी. बहुगुणी आयुर्वेदिक भाजी आहे ती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.